अजित पवारांचा अपघात नसून घातपात आहे असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेलं होतं। या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सुद्धा अमोल मिटकरींनी केलेली आहे। गेल्या 3 दिवसांपासून म्हणजे शेवटी आम्ही दादांच्या या अपघाती निधनाच्या वृत्तानंतर आम्ही स्वतः सगळे शोकछायेत होतो आणि हळूहळू काही गोष्टी शंका यायला त्याची जागा मिळते आहे। त्याच्यामध्ये कागदपत्र जळली कशी नाही ही सर्वात महत्त्वाची आणि बेसिक शंका आणि याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे। विमानात किती सदस्य होते, किती सदस्यांच्या बॉडी हाती लागल्या, ह्या सगळ्या गोष्टी आणि याच्यानंतर मला असं वाटतं की जर याच्यामध्ये उच्चस्तरीय चौकशींची असा घातपात निघाला आणि ज्या हरामखोराने याचं काही कृत्य केलं असेल किंवा त्याच्यामागे कोणी मास्टर माइंड असेल किंवा जाणीवपूर्वक असं काही घडून आणलं असेल, त्याच्या घरात त्याची चिता पेटवायलाही कोणी शिल्लक राहणार नाही, हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इशारा समजावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।